नमस्कार. आजपासून एक नवीन मालिका मी सुरू करते, अमृताचा वसा या नावाने. या मालिकेअंतर्गत मला आवडलेली काही पुस्तकं आहेत किंवा साहित्यविषयक ज्या काही घटना असतील, लेखक असतील, यांच्या संदर्भाने आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. काही पुस्तकांचं परीक्षण मी या ठिकाणी करणार आहे. मंडळी, ही मालिका सुरू करताना मला आनंद होतो आहे की 15 ऑक्टोबर आता येतोय आणि 15 ऑक्टोबर म्हणजेच डॉक्टर अब्दुल कलाम आझाद, तर त्यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस आपण सुरू केलेला आहे. आणि त्याच अंतर्गत मी आज इथे अरुण काकडे यांनी लिहिलेलं अमका या पुस्तकातला काही भाग आहे त्याचं अभिवाचन करणार आहे. अरुण काकडे म्हणजे आविष्कार मध्ये आपण म्हणूया सर्वाच की तिथे सूत्रधार म्हणून ते खूप वर्ष काम करत होते. जवळजवळ 40-45 वर्ष त्यांनी तिथे आविष्कारमध्ये आपली सेवा दिलेली आहे. काकडे काकांचा आणि माझा परिचय जो आहे तो आविष्कारचीच माझी एक मैत्रीण आहे शिल्पा म्हणून, तिच्या माध्यमातून झालेला होता. एका मुलाखतीसाठी मी त्यांना भेटले होते आणि खूप अल्प सहवास होता तो खरं तर. पण त्या काळामध्ये काकडे काका जे मला समजले तर खूप म्हणूयात की जमिनीवरचा माणूस आणि खूप कलेप्रती त्यांना प्रेम, एक सातत्य त्यांच्या त्या सगळ्या कामामध्ये होतं. नाटक वर्तुळातल्या अनेकांना माहीत असेल की माहीममधल्या म्युनिसिपल शाळेमध्ये आविष्कारचं ऑफिस आहे आणि तिथेच सगळ्या आविष्कारचे जे कार्यक्रम आहेत त्यांची तालीम जी आहे ती तिथे त्या शाळेमध्ये होत असते. आणि ही शाळा म्हणजे आपल्या अरुण काकांची पंढरी असं आपण त्यांना म्हणूयात. कारण एकही दिवस जे मी त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा मी जे पाहिलं की एकही दिवस ते तिकडे यायचं चुकले नाही. उपनगरामध्ये राहणारे अरुण काका रोज न चुकता संध्याकाळी आविष्कारच्या त्या माहीम ऑफिसमध्ये हजर असायचे आणि तिथे त्यांचं जे नवीन नाटकासंदर्भाने विचार असेल किंवा मुलांकडनं तालीम करून घेणं असेल, नवीन नाटकाची प्रयोग आहेत ते ठरवणं असेल, मग त्यासाठीची जी पूर्वतयारी असते ती असेल, ही सगळी त्यांची लगबग जी आहे ती तिथे सुरू असायची. आमची ओळख झाल्यानंतर अरुण काकांनी काही प्रयोगांसाठी मला आमंत्रित केलं होतं. तर त्या प्रत्येक प्रयोगावेळी मी जे त्यांचं एक निरीक्षण केलं ते म्हणजे प्रयोगाच्या आधी हे झालंय का, ते झालंय का, असं सगळ्यांना विचारणं. कधी कधी जी तरुण मंडळी आहेत त्यांना त्यांचं हे विचारणं किंवा पाठी लागणं किंवा हे केलंय का असं सारखं म्हणणं हे थोडं इरिटेटिंग वाटायचं. पण त्यामागे त्यांचा जो एक ध्यास होता हा खूप महत्वाचा होता. म्हणजे कारण इतकं म्हणजे इतक्या वयामध्ये 70-80व्या वयामध्ये सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने विचार करणं, रोज आपला वेळ सातत्याने देणं नाटकासाठी, हे कमाल आहे. म्हणजे इतकं सातत्याने काम करणारे अलीकडच्या काळातले पाहिलेले अरुण काका हे एकमेव असतील असं मला वाटतं. तर याच अरुण काकांचं सगळं चरित्र म्हणजे अमका, की त्यांचं नाट्यविषयक जे भान आहे ते कसं आलं किंवा त्यांना आविष्कारमध्ये त्यांचं येणं कसं झालं असेल, वेगवेगळी नाटकं जी असतील ती घडताना त्यांनी पाहिलेली आहेत. विजया मेहता असतील, विजय तेंडुलकर असतील, असे कितीतरी दिग्गज लेखक, दिग्दर्शक यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे. आणि हा सगळं जो प्रवास आहे किंवा तेव्हाच्या ज्या घटना आहेत त्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य अरुण काकांना लाभलं आणि या पुस्तकानिमित्त ते भाग्य आपल्यालाही मिळणार आहे. तर हे पुस्तक वाचल्यानंतर यातला जो एक भाग आहे तो म्हणजे शांतताची जन्मकथा, प्रयोग आणि प्रवास. तर हा जो भाग आहे हा मला विशेष आवडलेला आहे. तर यातलाच काही भाग जो आहे तो माझ्या पद्धतीने जो मला आवडला तो मी आज इथे अभिवाचन करणार आहे. आशा आहे तुम्हाला सगळ्यांना हे अभिवाचन आवडेल आणि जर आवडलं तर तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून इथे यूट्यूबमध्ये खाली व्हिडिओ खाली लिहा. शांतताची जन्मकथा व प्रयोग प्रवास या सगळ्या घडामोडींबद्दल तेंडुलकरांची मतं जाणून घेणं महत्वाचं ठरेल. ते म्हणतात, विजयाबाईंच्या गैरहजेरीत 2 वेळा नवीन नेतृत्वाची कसोटी लागली होती. 59 साली बाई जमशेदपूरला गेल्या असता माधव आटवे त्यांचं चिमणीचं घर होतं मिळाचं हे नाटक
सुरुवातीला दिग्दर्शित करीत होता, पण नेतृत्व गुणाच्या अभावामुळे ते अपुरच राहिलं. नंतर 67 साली बाई लंडनला गेल्यावर अरविंदने पुढाकार घेऊन नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आणि यशस्वीपणे पार पाडली. जर बाई कुठेच गेल्या नसत्या तर माधव काय किंवा अरविंद काय, कुणालाच दिग्दर्शक होण्याची संधी मिळू शकली असती की नाही याबाबत तेंडुलकर शंका व्यक्त करतात. आम्हा कलाकार कार्यकर्त्यांचा हा विषय डोक्यातही नव्हता. अरविंद साहित्य संघाची नाटकं दिग्दर्शित करीतच होता, म्हणजे दिग्दर्शक म्हणून तो मान्यता पावला होता आणि माधवला अजून संधी मिळायची होती. रोज संध्याकाळी भेटायला आता भुलाबाई मेमोरियल इन्स्टिट्यूटची जागा मिळणार नव्हती. मग आम्ही दादरला स्थलांतर केलं. लागूबंधू मोतीवाले यांचं दुकान संध्याकाळी बंद झालं की तिथंच श्रीकांतच्या घरच्या गॅलरीत भेटायचं ठरलं. श्रीकांत लागूचं घर व दुकान एकाच जागेत होतं. त्यावेळी संध्याकाळी म्हणण्यापेक्षा रात्री आम्ही जमलो की नाटकाचा विषय निघायचा. स्पर्धेसाठी नाटक लिहायचं म्हणून आम्ही सगळे तेंडुलकरांना गळ घालायचो, पण त्यावेळेच्या त्यांच्या मनस्थितीबद्दल ते म्हणतात की ते अतिशय अस्वस्थ होते. केवळ लेखनावर संसार चालवणं हा प्रयोग फसला होता. त्यांना नोकरी करावी लागत होती, त्यांच्या स्वभावाला न आवडणारी पण अत्यावश्यक. त्यातच त्यांचा सगळा दिवस जायचा. डोकं बधीर व्हायचं, शरीर थकून जायचं, काही लिहायला सुचायचं नाही. एरवी तेंडुलकर म्हटलं की कागद आणि पेन, सतत लिहित राहायचे. तशी त्यांची गरजच होती. मग रोज आम्ही जमलो की तेंडुलकरांना गळ घालायचो. तेंडुलकर ठाम नकार द्यायचे, काही सुचत नाही म्हणून सांगायचे. शेवटी अरविंदनं त्यांना निर्वाणीचं सांगितलं. तेंडुलकर, तुम्ही रंगायनचे उपाध्यक्ष, मी सेक्रेटरी. आम्ही स्पर्धेसाठी फॉर्म भरून पाठवला आहे. आता तुम्ही नाही म्हणाल तर संस्थेची बदनामी होईल. आतापर्यंत सुरळीतपणे कार्य करणारी संस्था बंद पडेल. दोष आपल्यावर येईल. बघा, विचार करा. लिहायला लागलात की सुचत जाईल. लिहायला लागा. आपल्याला त्याची निकड आहे. आपली ती जबाबदारी आहे. ज्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात तशातलाच हा निराळा प्रकार. ब्लॅकमेलिंग करूनही अजूनही तेंडुलकर काहीच लिहित नव्हते, पण त्यांनाही आता त्याची निकड जाणवायला लागली. जबाबदारीची जाणीव झाली आणि कागद पेन चुकचुक करू लागले. लिहिलेले अरविंद वाचत असे, पुढे लिहा असं सांगत असे. यांचं पुढे काय होणार म्हणून विचारत असे. पुढे काय ते मात्र माहीत नाही असं तेंडुलकरांचं उत्तर असेल. 4-5 वेळा असं होऊनही नवीन नाटक त्यांना सुचत नव्हतं. आम्ही अस्वस्थ होत होतो. इतर संस्थांची नाटकं बसत आली होती आणि आमच्या नाटकाचा पत्ता नव्हता. आणि एक दिवस अघटित घडलं. त्यावेळी तेंडुलकर पार्ल्यालाच राहायचे. रात्री पार्ला स्टेशनवर उतरून घरी चालत चालले असता वाटेत त्यांना कोणी हाक मारली म्हणून थांबले. तो रमेश चौधरी त्यांना हाक मारत होता. त्यांचा ग्रुप देशस्थ ऋग्वेदी संघात चालला होता. तो हॉल कुठे आहे असं रमेश विचारत होता. तर तेंडुलकर म्हणाले, माझ्या घराच्या वाटेवरच आहे, चला माझ्या बरोबर. आणि चालत चालत जात असताना त्या ग्रुपमधील कलाकारांची आपापसात चर्चा चालली होती. अभिरूप न्यायालय, मॉक ट्रायल. या कार्यक्रमात ऐनवेळी कोणी काय बोलायचं, कसे प्रश्न विचारायचे, कोणी आरोपी, कोणी वकील, उत्तरं काय द्यायची, अशी चर्चा तेंडुलकर ऐकत होते. आणि लख्खन त्यांच्या डोक्यात नाटकाच्या बीजाची ठणगी पडली. घरी गेले आणि अरविंदला फोन केला. जर्म्स सापडलाय, लिहायला घेतो. आणि ते लिहायला लागले. नाटक कसं लिहू नये याचा वस्तुपाठ म्हणजे शांतता कोर्ट चालू आहे. हा कुमुहूर्तावर जन्माला आलेल्या बाळाचा इतिहास आहे असं या नाटकाबद्दल त्यांनी लिहिलंही आहे. दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही श्रीकांतच्या घरी जमलो आणि ही सुवार्ता अरविंदने सांगितली. आम्ही पुढच्या तयारीला लागलो. आता तालमीला जागा शोधणं आलं, पण तो प्रश्न चुटकीसरशी सुटला. छबिलदास मुलीच्या शाळेत सुलभा शिक्षिका होती. त्या शाळेचा 4थ्या मजल्यावरचा हॉल तसा रिकामाच असतो. सुलभाने तो हॉल मिळवून दिला. खरं तर ती गच्चीच, पण मधोमध हा हॉल. आता तेंडुलकरांची लिहिण्याची सृजन प्रक्रिया सुरू झाली होती. एक अंक लिहून त्यांनी अरविंदकडे दिला आणि लगेच अरविंदने तालमी सुरू केल्या. स्पर्धा जवळ आली होती. यातील पात्र त्यांना कुठं ना कुठं भेटली होती असं तेंडुलकर म्हणतात. त्या सर्वांचे धागेदोरे एकमेकात कसे गुंफत न्यायचे, एक एक प्रसंग घडवत पुढे जायचे, त्यातील नाट्य कसं पकडायचं,
एकदा सुचत गेलं की तेंडुलकरांची प्रतिभा मग थांबत नसे, तिला कोंब फुटत. मग तेंडुलकरांच्या मनचक्षूंसमोर ते नाटक घडत जातं. ते पाहत पाहत ते लिहित जातं. मग तो कोंब अंकुरे अंकुरे असं होऊन जातं. त्याला धुमारे फुटतात. सृजनाचा नाट्यवृक्ष तयार होतो. एका नाटकाचा जन्म होतो. पहिला अंक हातात पडल्याबरोबर आम्ही तालमीला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे पाठीमागचं संस्थेचं सगळं सांभाळायला मी बाहेरच होतो. पण नंतर काही दिवसांनी तेंडुलकर व अरविंद यांची चर्चा झाली आणि सामंतसाठी माझ्या नावाचा विचार झाला. तेंडुलकरांच्या डोळ्यांसमोर मी या भूमिकेसाठी होतो. नेहमीप्रमाणे संस्थेसाठी मी निर्माताच होतो. पण आता दोन्ही जबाबदाऱ्या आल्या. पहिला अंक अरविंदने बसवला, त्याची तालीम तेंडुलकरांना दाखवली. त्यानंतर तो म्हणाला, तेंडुलकर, दीज आर बंच ऑफ गुड डायलॉग्स लिडिंग टू नथिंग. बेणारेचं कॅरेक्टर एस्टॅब्लिश होत नाहीये. तेंडुलकर नेहमीप्रमाणे थोडी वाकडी मान करून ऐकत होते. नंतर घरी गेले. दुसऱ्या दिवशी पहिला अंक पुन्हा लिहून दिला. त्यात सामंत व बेणारे यांचा महत्वाचा प्रवेश सुरुवातीलाच लिहिला गेला. त्यामुळे आम्ही पुन्हा तालमी सुरू केल्या. आता पुढच्या 2 अंकांसाठी तेंडुलकरांवर दडपण आणणं सुरू झालं. ऑफिसच्या सगळ्या व्यापातून त्यांना वेळच मिळायचा नाही. शेवटी अरविंद आणि मी ठरवलं, तेंडुलकर काय लिहितील ते कागद रोज सकाळी घेऊन यायचे. त्याची तालीम करायची. मग मी रोज सकाळी तेंडुलकरांच्या घरी जायला लागलो, न चुकता. पहिले 3-4 दिवस त्यांनी लिहिलेले कागद दिले. एक दिवस माझ्यावर वैतागलेच. देणे करायसारखा सकाळी सकाळी दाराशी येतो, चिडायचे. मी गप्प बसून राहायचो. तुम्ही जे काही लिहिलं असेल ते घेतल्याशिवाय यायचं नाही असं अरविंदने सांगितलंय मला. मग तिथल्या तिथं बसून लिहून द्यायचे. रात्री अपरात्री स्वप्नात त्यांना मी दिसायचो की काय कोणाच ठाऊक. अपरात्री उठून लिहायला बसायचे. सकाळी ते कागद माझ्या हातात पडले की धूम ठोकायचो ऑफिसला. असं करत करत 3ही अंक बसत आले. तेंडुलकर आता रोज तालमीला यायला लागले. सूचना करू लागले. सुरुवातीला सुखात्मेचं काम सतीश दुभाषी करायचा. साहित्य संघाच्या नाटकातील त्याचं काम तेंडुलकरांनी पाहिलं होतं. तोही तयार झाला. नंतर जज काशीकरसाठी नारायण पै, सौ काशीकर शरयू भूपटकर, बाळूसाठी विजय कालगावकर, पोंक्षेसाठी श्रीकांत लागू, कर्णिकसाठी राजा बापट, मी आणि सुलभा असे आम्ही सगळे कलाकार होतो. त्याच वेळी कोयनेचा भूकंप झाला आणि कोयनेची वीज बंद झाली. मग सगळीकडेच विजेच्या पुरवठ्यावर बंधन आली. रात्रीचे सिनेमे नाटक बंद झाली. विजेची सगळी बचत सुरू झाली. संध्याकाळी आम्ही तालमीसाठी छबिलदास मुलींच्या शाळेतील 4थ्या मजल्यावरील हॉलमध्ये जमायचो. 1-2दा बिकट परिस्थिती निर्माण झाली. भूकंपाचा धक्का बसला की शाळेची इमारत थरथर गदगद हलायची आणि शरयू भूपटकर भूकंप आला म्हणत जिन्यावरून तरतर उतरून खाली पडायची. तिच्या पाठोपाठ आम्ही सगळे खाली उतरायचो. सतीश दुभाषी काही खाली उतरायचा नाही. गच्चीच्या कठड्याला हात टेकून आम्ही खाली उतरलो तिकडे बघून हसायचा. भूकंपाची थरथर गदगद थांबली की आम्ही सगळे वर जायचो. सतीश आमच्याकडे पाहून पुन्हा हसायचा. मनात यायचं, पडलीच असती इमारत धरणीकंपाने तर आता हसतोय खरा, तेव्हा काय झालं असतं याचं. दुसऱ्या अंकाच्या शेवटी बेणारे रागारागाने बाहेर निघून जायला लागते आणि दाराला बाहेरून कडी लागलेली असते. यावर तेंडुलकर आणि अरविंद यांच्यात दुमत होतं. अरविंदचं म्हणणं, बेणारे निघून जात असताना इतर पात्रांनी तिला अडवणं योग्य वाटत नाही, तर दाराला बाहेरून कडी लागणं ही बेणारेची नियती होती असं तेंडुलकरांचं मत होतं. शेवटी तेंडुलकरांच्या म्हणण्याप्रमाणेच अरविंदने दुसऱ्या अंकाचा शेवट केला. आता 3ही अंक बसवून तयार होते. रघु पाटील यांनी सेटही तयार ठेवला होता. पण अरविंद समाधानी नव्हता. बेणारेच्या चारित्र्यावर चहूबाजूंनी क्रूर हल्ला सुरू असताना बेणारे काहीच बोलत नाही, ती त्यांना काहीच उत्तर देत नाही. पण यावर तिची बाजू कळायला हवी. तिला काहीतरी सांगायचं असणार. अरविंदने तेंडुलकरांना सांगितलं की इथं बेणारेचं स्वगत असायला हवं. नॉट ॲज डिफेन्स बट ॲज डिफायन्स. तेंडुलकरांना ते पटलं होतं, पण हातून लिहून होत नव्हतं. प्रयोगाची तारीख एक दिवसाने समोर पुढे येत होती. तेंडुलकर बेणारेचं स्वगत लिहू शकत नव्हते, अगदी निर्वाणीचं सांगू नाही. स्पर्धेत प्रयोग होईल की नाही अशी साशंकता निर्माण झाली होती.
आदल्या दिवशी तेंडुलकरांचे वडील बंधू रघुनाथ गिरगावात सेंट्रल सिनेमाच्या समोरच्या फुटपाथवर टेलर अँड कंपनीच्या दुकानासमोर मृतावस्थेत आढळले. R.D. तेंडुलकरांचा असा दुःखांत झाला. त्यांचं क्रियाकर्म आटपून तेंडुलकर रात्री 8च्या सुमारास तालमीच्या जागी आले. थकलेले होते. 4 जिने चढून आले होते. धाप लागली होती. थोडा वेळ बसून तालीम पाहिली आणि अरविंदने निक्षून सांगितलं, काहीही झालं तरी आज इथल्या इथं बेणारेचं स्वगत लिहून द्या, नाहीतर आम्ही कुणीही घरी जाणार नाही. तुम्ही. एवढं बोलून आम्हाला बाहेर जायला सांगितलं. आम्ही गच्चीत थांबलो. अरविंदने हॉलचा दरवाजा बंद केला. स्वगत लिहून झाल्याशिवाय ते उघडणार नाही अशी खोटी खोटी प्रेमळ धमकीही दिली. किती वेळ गेला कळलंच नाही. आमची उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. मला काही सुचत नाही, मला काही सुचत नाही असं पहिल्यासारखं तेंडुलकर म्हणाले तर पुढे काय. याही विवंचनेत आम्ही गच्चीत उभेच होतो आणि हॉलचा दरवाजा उघडला. आम्ही सगळे हॉलमध्ये जाऊन उत्सुकतेने तेंडुलकरांच्या समोर बसलो. 3-4 पानं लिहिली होती. तेंडुलकर वाचू लागले. होय, मला खूप काही म्हणायचे. क्षण आले, क्षण गेली. एक एक वादळ गळ्याशी दाटून आले. जसजसे तेंडुलकर वाचत होते आम्ही सुन्न होऊन ऐकत होतो. बेणारेच्या अंतरंगात जणू त्यांचा काया प्रवेश झाला होता. बेणारेच्या वेदना, शरीराची भूक, तिचं प्रेम, आलेला अनुभव, सगळं सगळं. स्वगत वाचून तेंडुलकर थांबले. क्षणभर नीरव शांतता. आणि अरविंदने तेंडुलकरांचे हात हातात घेऊन अभिनंदन केलं. या ऐतिहासिक स्वगताच्या जन्माला आम्ही सगळे साक्षीदार होतो. त्या प्रसूतीच्या वेळा पाहत होतो. केवढं भाग्य. 2 दिवसात स्वगतासह सलग तालमी झाल्या. रंगीत तालीम रवींद्र नाट्य मंदिरमध्ये सकाळी ठेवली होती. तेंडुलकर आले होते. अरविंद तेंडुलकर समोर बसले. 3ऱ्या अंकाच्या स्वगताच्या वेळी प्रकाश योजनेत प्रकाश फक्त बेणारेवर असतो, बाकी सर्व अंधार. स्वगत संपलं आणि सर्व लाईट आले तर काय आश्चर्य. जजच्या खुर्चीतील नारायण पै आणि इतर 2-3 कलाकार गायब. ऑफिसला उशीर झाला म्हणून ब्लॅकआउटचा फायदा घेऊन सगळे सटकले होते. तेंडुलकर चिडले. स्टेजवर आले. असंच उद्या स्पर्धेच्या प्रयोगाला करणार का म्हणून त्यांनी सगळ्यांना खडसावलं. माझ्याकडे आले. शेवटी सामान खेळातला हिरवा पोपट ठेवतो आणि निघून जातो. यातील भावनिक ओलावा, अगतिकता आणि फक्त बाई एवढाच उच्चार हे करून दाखवला आणि म्हणाले, काकडे, 3ऱ्या अंकात तुम्हाला वाक्य नाही, तरीही तुमची यातील इन्व्हॉल्वमेंट प्रेक्षकांना जाणवली पाहिजे. 20 डिसेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता रवींद्रमध्ये नाटकाचा प्रयोग झाला. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अरविंदने तेंडुलकरांना फोन केला. त्यांचं अभिनंदन केलं. आम्ही सगळे आनंदात होतो. नेहमीप्रमाणे स्पर्धेत आपलं नाटक पहिलं येणार अशी स्वप्न पाहत होतो आणि स्पर्धेचा निकाल लागला. नाटक स्पर्धेतून बाद झालं. हे नाटकच नाही असा युक्तिवाद झाला आणि स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतच परीक्षकांनी निर्णय देऊन सर्वांना चकित केलं. आता पुढं काय. निराशेने थांबायचं की ती झटकून पुढे जायचं. आम्ही ठरवलं. प्रयोग प्रेक्षकांना आवडतोय. परीक्षणही चांगली आली होती. आम्ही जिद्दीने प्रयोग करण्यास सुरुवात केली. प्रयोगाला उत्पन्न व्हायचं, त्यात खर्च भागायचा. कधी तोंड मिळवणी व्हायची नाही असं बऱ्याचदा व्हायचं. आम्ही आशा सोडायचो नाही. मुख्य म्हणजे आमचा खजिनदार भक्कम होता, श्रीकांत लागू. पैसे कमी पडले की तो तात्पुरते उभे करायचा. एखाद्या प्रयोगात पैसे मिळाले की फेडून टाकायचा. हे होत राहिलं. एके दिवशी मी ऑफिसला जाण्यासाठी पार्ला स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत उभा होतो. एवढ्यात पायऱ्या उतरून तेंडुलकर येताना दिसले. थांबलो. ते जवळ आले. म्हणाले, अभिनंदन काकडे, तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. शांतताला कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार मिळाल्याचे रात्री समजले. तुम्हालाच पहिल्यांदा सांगतोय. प्रयोगा दिवशी पहिल्यांदाच हाऊसफुलचा बोर्ड लागला. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या मदतीसाठी प्रयोग ठरवला होता. दिवस पावसाळ्याचे होते. मुंबई परिसरात तुफान पाऊस. पुणे नाशिक पट्टा कोरडा.
लालबागच्या कलापथकाची छोटी बस ठरवली होती. प्रयोग संपवून आम्ही परत येत होतो. घाटात धो धो पाऊस कोसळत होता. समोरचं काही दिसत नव्हतं. सतीश म्हणाला, काकडे, मला कसारा स्टेशनवर सोड, क्लासला पोहोचायचंय. त्याला तशा पावसात कसारा स्टेशनवर सोडलं आणि पुढे निघालो. पाऊस कोसळतोच आहे. एका उतारावर आमची छोटी बस खडखड खडखड करत एकदम थांबली. टायर पंक्चर. ड्रायव्हर ओरडला, आता आली का पंचायत? सुदैवाने स्टेपनी होती. शितूरने रेनकोट चढवला, म्हणाला जॅक लावतो. म्हणून तो गाडीखाली उताना पडून जॅक लावायचा प्रयत्न करतो. रस्त्यावरून पाणी वाहते. एवढ्यात उतारावरून आमच्याच दिशेने भरधाव टँकर येताना दिसला. आम्ही तो पाहिला. मी पुढे झालो. टँकरला हात दाखवतोय. टँकरच्या हेडलाईटचा प्रकाश माझ्या तोंडावर येतोय. पुढचं काही दिसत नाही. फक्त हेडलाईटचा प्रकाश वेगाने आपल्या दिशेने येतोय. मी ओरडतोय. त्या ड्रायव्हरला दिसतंय की नाही कळत नाही. टँकर आता अगदी जवळ आला. काही एका अंतरावर करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला. आमच्या डोळ्या देखत तो टँकर शेजारच्या शेताडीत उलटा पडला. ड्रायव्हर मेला असणार, पण शितूत वाचला. टँकरची धडक बसली असती तर शितूत आणि मी दोघांच्या चिंधड्या उडाल्या असत्या. भर पावसात. तेवढ्यात विजयदातेचं लक्ष त्या टँकरकडे गेलं. दारातून हळूच ड्रायव्हरचं डोकं वर येताना दिसलं. टँकर रिकामा होता म्हणून बरं, नाहीतर भडका उडाला असता आणि ड्रायव्हरची राख रांगोळी झाली असती. शितूतने चाक बदललं. आम्ही मुंबईला सुखरूप हातीपायी धड आलो. 45 वर्षापूर्वी केलेल्या शांतताचा प्रवास दौऱ्यातील हे अनुभव तसे खूप आहेत, पण मोजकेच सांगतो. आमच्या शिवाजी मंदिराच्या एका प्रयोगाला नाना केशवराव दाते आले होते. प्रयोग संपला आणि नाना लगेच घरी गेल्याचे कळले. मी विजय दातेला विचारलं, नानांना प्रयोग आवडला नाही का? तर म्हणाला, ते खूप अस्वस्थ झाले होते प्रयोग पाहून. दुसऱ्या दिवशी विजयने आम्हाला निरोप दिला. नानांनी सगळ्यांना घरी बोलावलंय. नानांचे विचार आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरत आले होते. आम्ही नानांचं प्रयोगाविषयीचं मत ऐकून घ्यायला उत्सुक होतोच. खरं तर तो एक घरगुती सत्कारच होता. नृत्य सत्कार, कधीही न विसरता येणारा सत्कार. आणि तो होणार होता एका नाट्य तपस्वीकडून. आम्ही संध्याकाळी एक एक करत विजयनगरच्या 4थ्या मजल्यावरच्या नानांच्या घरी जमायला लागलो. छोटीशीच खोली. दाटीवाटीने बसलो. नानांची सिंगल कॉट पश्चिमेकडच्या खिडकीशी असे. तिच्यावर तक्क्याला टेकून समुद्रावरून खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळकेमुळे डोळे मिटून शांतपणे ते चिंतन करत बसलेले असायचे. मला ते नित्याचेच होतं. आम्ही वाट पाहत होतो. अरे काकडे, आमचे उत्सव मूर्ती अजून आले नाहीत, नानांनी विचारलं. सुलभा अरविंद परस्पर येणार आहेत. तेंडुलकरही येतो म्हणाले. येतीलच एवढ्यात. आम्ही सगळे नानांकडे पाहत बसलो होतो. नाना काळजीत, अस्वस्थ. अरे विजय, त्यांना नक्की निरोप दिलायस ना? हो नाना, अगदी वेळेवर येतो म्हणालेत. एवढं विजय सांगतोय तोच दारात सुलभा आणि अरविंद. ते आले तशी नाना कॉटवरून लगबगीने उठले. त्यांनी उंबरा ओलांडता त्या दोघांना आपल्या दोन्ही हातांनी मिठीत घेतले. हृदयाशी कवटाळले. नाना गहिवरले. त्यांच्या शब्दात कंप होता. हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. अरविंद सुलभाचं त्यांनी अभिनंदन केलं. त्याने आपल्या शेजारी कॉटवर बसून घेतलं. आम्ही कौतुकांनी पाहत सुखावत होतो. इतक्यात तेंडुलकरही आले. ते आले तशी नाना पुन्हा उठले तेंडुलकरांच्या स्वागतासाठी. तेंडुलकर घरात येताच नानाने तेंडुलकरांना मिठी मारली. ऐतिहासिक मिठी. साक्षीला आम्ही सर्व कलाकार. आम्ही धन्य झालो. जवळजवळ 2 मिनिटं स्तब्ध. काळ जणू थांबलाच होता. निशब्द. समोरच्या घड्याळातली फक्त टिकटिक ऐकू येते. आम्ही सगळे गलबललो होतो. ती 2-3 मिनिटं तेंडुलकर आणि नाना एका निशब्द मिठीत. एकमेकांची अंतःकरणं एकमेकांना भिडलेली. एक अलौकिक दृश्य. मराठी रंगभूमीवरील एक अलौकिक क्षण. तेंडुलकर, अरविंद, सुलभा व आम्हा सर्वांचा एकत्रित सत्कार कधी झालाच नाही, पण या सत्कारामुळे आम्ही धन्य झालो होतो. शांतताला कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार मिळाल्यानंतर शांतताचे 13 भारतीय भाषात अनुवाद झाले. त्या भाषेत हे नाटक रंगभूमीवर आले.
बंगाली शंभू मित्रा व तृप्ती मित्रा या दोघांनी या नाटकाचे प्रयोग केले. सुलभाप्रमाणेच तृप्तीची प्रेरणारीची भूमिका तिने अजरामर केली. तर तिकडे मुंबईत सत्यदेव दुबे यांनी हिंदीत या नाटकाची निर्मिती थिएटर युनिट तर्फे करण्याचं ठरवलं. दुबे म्हणाला, काकडे, तू आणि सुलभा दोघांनी हिंदीत काम करायचं. सुखात्मेसाठी अमरीश पुरी, काशीकरच्या भूमिकेत स्वतः दुबे, बाकी गुजराती जोडपं होतं. मला हिंदी मोडकं तोडकं बंबई हिंदी बोलता यायचं. सुलभाचं तसं नव्हतं. दुबेंच्या बंद दरवाजे या हिंदी नाटकात काम केलेलं असल्याने भाषेची चिंता नव्हती. वालचंद टेरेसवर आमच्या तालमी सुरू झाल्या. थिएटर युनिट तर्फे आम्ही हिंदीत राज्य नाट्य स्पर्धेसाठी स्पर्धेत उतरलो. स्पर्धा नागपूरला धनवटे रंगमंदिरात. मी पूर्वी नागपूरला दोनदा जाऊन आल्यामुळे सगळी माहिती होती. तरी एक दिवस आधी जाऊन सर्व तयारी केली. बाकीचे कलाकार प्रयोग दिवशी सकाळी आले. रात्रीचा प्रयोग हाऊसफुल होता. शेवटपर्यंत रंगतच गेला. अमरीश पुरीचा भारदस्त खर्जातला आवाज, जजच्या खुर्चीत दुबे दातांची कवळी काढून ठेवून बोळक्या तोंडाने काशीकरचे संवाद बोलताना कधी कधी आम्हालाही सेटवर हसू यायचं. प्रेक्षकात तर हशांनी टाळ्या. एक भाषा सोडली तर मला फारसा अवघड गेलं नाही. पण दुबेने माझ्याकडून भाषेचं काम चोख करून घेतलं होतं. प्रयोग संपला. सगळे अभिनंदन करून गेले. स्टेजवर उरलो आम्ही कलाकार. अमरीश पुरी टेबलावर बसला होता. प्रेक्षागृहातील लाईट्स मालवले होते. स्टेजवर आता फक्त एकच वर्किंग लाईट. आणि अशा शांत तृप्त वातावरणात अमरीश एकदम गायला लागला. बाबुल मोरा नैहर छूटो ही जा. अमरीशच्या आवाजाची जातकुळी तीच, खर्जातली, धीर गंभीर, हृदयाला भिडणारी. अशा या रात्री रंगमंचावरून अमरीशचा आवाज घुमत होता. अंधारातल्या प्रेक्षागृहात घुमत होता. डोळे मिटून अमरीश मनापासून गात होता. बाबुल मोरा. स्पर्धेचा निकाल लागला. हिंदी शांतताला पहिले पारितोषिक मिळाले. मराठी स्पर्धेत हे नाटकच नाही म्हणून बाद झाले, ते हिंदीत पहिले आले. मराठीत डावलले गेलेले 12 भाषात झाले. 7 समुद्रापलीकडे गेले. नंतर माध्यमांतर झाले. चित्रपटाच्या चंदेरी पडद्यावरही शांतता कोल झळकले. तर मंडळी, हा होता अरुण काकडे यांच्या आत्मचरित्र असलेल्या अंका या पुस्तकातील मला आवडलेल्या शांतता या भागातील एक छोटासा भाग, जो मला आवडला, जो मी आज इथे सादर केलाय. खरं तर खूप दिवस माझी इच्छा होती की मी हे वाचेन. त्यासाठी मी आविष्कारचेच रवी सावंत यांच्याशी बोलणं माझं झालं होतं आणि त्यांना म्हटलेलं की वाचलं तर चालेल ना. आणि तेव्हा रवी दादा मला म्हणाले होते की नक्की वाच तू. आणि त्यांनी त्यासाठी अरुण काकांच्या मुलीशी सुद्धा बोलून घेतलं होतं. आज दुर्दैवाने मी हे वाचते, पण ज्यांनी मला सांगितलं की नाही तू वाच, पुढे हो म्हणून, ते रवी दादा आपल्यामध्ये नाही आहेत. कारण अलीकडेच रवी दादा सुद्धा निघून गेले. आणि जसे काका होते तसेच काकांच्या नंतर रवी सावंत, जे आविष्कारची नाटकांचं नेपथ्य असेल, प्रकाश योजना असेल आणि इतर सर्वच जबाबदाऱ्या त्यांनी हळूहळू घेतल्या होत्या, ते सुद्धा आपल्यातनं निघून गेले. तर माझ्याकडनं काकांना ही एक छोटीशी श्रद्धांजली आहे. खरंच खूप छान आहे अंका हे पुस्तक. सरळ साधा आहे. पुस्तकामध्ये तशी काही मोठी भारदस्त आणि अलंकारित अशी भाषा नाही आपल्याला वाचायला मिळत. एक प्रकारचं विद्यापीठच होतं अरुण काकडे काका म्हणजे. तर हे पुस्तक नक्की तुम्ही जरा तुम्हाला घेता आलं विकत तर विकत घेऊन वाचा. नसेल तर वेगवेगळ्या वाचनालयांमध्ये सुद्धा तुम्हाला हे पुस्तक मिळेल, तर आवर्जून हे पुस्तक वाचणार. काकांचं हे पुस्तक म्हणजे एक प्रकारची प्रेरणाच आहे की एक संघर्षमय आयुष्य त्यांनी सुद्धा जगलं, पण तरी सुद्धा त्याचा कुठेही एक आपण म्हणतो की विक्टिम कार्ड माणसं प्ले करतात किंवा सहानुभूती मिळवतात, तर असं त्यांनी कधीही केलं नाही.
अनेक संघर्षमय प्रसंग त्यांच्याही जीवनात आले, पण त्या सगळ्यामध्ये त्यांची ही रंगमंचाची सेवा होती ती त्यांनी कधीही चुकवली नाही. त्यामध्ये सातत्य ठेवलं हे अतिशय प्रेरणादायी आहे. कारण अशी माणसं कसलाही फायदा नसताना, त्याच्यामधनं खूप मोठं उत्पन्न होत नसताना, एखाद्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देऊन अशा पद्धतीने काम करणं हे दुर्मिळ आहे. त्यातलेच एक होते अरुण काका. पुन्हा आपण या मालिकेमधनं भेटू. तिथे नवीन काही मला जे आवडलेलं असेल ते मी सादर करेन. तुम्हाला जर आजचं हे अभिवाचन आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जो आहे हा शेअर करा. त्यांनाही सांगा चॅनल सबस्क्राईब करायला. आणखीन एक की आपण आपल्यातले अनेक जण जे आहेत ते चॅनलमध्ये खाली सबस्क्रिप्शनच्या पुढे एक बेल आयकॉन असतो, तुम्ही क्लिक करा. कारण ते जर क्लिक केलं तर आगामी जे काही व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या मालिकेमध्ये, कारण ही जशी मालिका मी आता सुरू केली तसे इतर अनेक मालिका ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि त्यामध्ये मला जसं जमेल तसं मी त्या मालिकांमध्ये वेगवेगळे जे विषय आहेत ते घेऊन येते, तर ते सुद्धा तुम्हाला कळत राहतील मंडळी. तर पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, एका आपल्या नवीन मालिकेमधून. तोपर्यंत नमस्कार.